हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल। मागच्या भागात आपण शुभविवाह भाग 25 बघितलेला। आज आपण भाग 26 बघणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि याचा पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल। तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग सुरुवात करूया। मागच्या भागात आपण पाहिले तेजाला विजयाला शोधायचे काम दिले होते, पण तो काहीही बातमी देत नाही की यांचे फोन सुद्धा उचलत नाही। त्यामुळे योगेश दिवसेंदिवस अजूनच खचत जातो। त्याचे ऑफिसच्या कामात मन नाही लागत की जेवणात सुद्धा मन नाही लागत। त्यामुळे तो अशक्तही होत चालला होता। अशात त्याला कळते की विजया शशिकांत काकामुळे घर सोडून गेली आणि कधी नव्हे तो योगेश प्रचंड चिडतो। त्याचा राग डोक्यात जातो आणि तो काकांची कॉलर पकडून त्यांना भिंतीला दाबून धरतो। त्यानंतर काकांची कॉलर पकडून भिंतीला दाबत जोरात गरजून, कोणी अधिकार दिला तुम्हाला माझ्या आयुष्याचे निर्णय घ्यायचा? होता कोण तुम्ही? स्वतःच माझं लग्न ठरवणारे। मी म्हटलं होतं तुम्हाला मला मोठ्या घराण्यात लग्न करायचे आहे की मी विजयासोबत सुखी नाही, मला ती माझ्या आयुष्यात नको असं म्हटलं होतं। बोला मिस्टर शशिकांत काटकर, बोला आता का ताटकळी बसली? विजया जरी माझ्या आयुष्यात आईच्या इच्छेने आली असेल, पण ती माझ्या आयुष्यात असावी की नसावी हे आम्ही ठरवू शकतो, कारण हे आमचे आयुष्य आहे आणि आमच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार मी कोणालाही दिलेला नाही, अगदी माझ्या आई वडिलांना सुद्धा नाही। मग तुम्ही कोण? कुठे आहे माझी विजय? कुठे लपवले तिला? त्यावर शशिकांत गयावया करीत, योगेश मी खरंच सांगतो, मला माहीत नाही विजय कुठे आहे ते। माझ्यावर विश्वास कर, मी विजयाला नाही पळवले। त्यावर योगेश रागाने, विश्वासाने तुमच्यावर? तुम्ही तर आपल्याच घरात आग लावणारे, तुमच्यावर विश्वास कसा करू? त्यावर शशिकांत हात जोडत, योगेश मला माफ कर, मी मुलांच्या प्रेमात आंधळा होऊन हे कृत्य करून बसलो। मी वाईट नाही आहे रे, बस स्वार्थी बाप झालो होतो, स्वार्थापुढे आंधळा झालो। त्यावर कसला स्वार्थ? तुम्ही तर इतके आंधळे झालात की आपल्याच मुलांचे भवितव्य खराब करायला निघाले। त्यावर योगेश खचून तसाच खाली बसतो आणि रडत रडत, अरे असे कसे रे तुम्ही? मी लहानपणापासून तुमच्यासमोर मोठा झालो तरी तुम्ही मला ओळखू नाही शकले ना, 5 वर्षाआधी ओळखले ना आता? अरे हा एवढा मोठा डोलारा काय माझ्याच एकट्यासाठी उभा केला मी समजत होतो माझे 3 भाऊ आहेत, एक कंपनी सगळे सांभाळतील म्हणून हा जीवाचा आटापिटा करून मी हा डोलारा उभा केला। आणि योगेश रडत रडत, मला कधी वाटलेच नाही की हे माझे चुलत भाऊ आहे। लहानपणापासून एकत्र वाढलो, एकत्र शिकलो, एकत्र खेळलो, एवढेच काय एकमेकांसाठी मारही खाल्ला, आता कंपनी सुद्धा एकत्र सांभाळू असं वाटलं। हा बंगला सुद्धा मी माझ्या एकट्यासाठी नाही तर माझे सगळे भाऊ इथे राहू शकतील असा मानला। आणि तुम्ही? त्यावर शशिकांतकडे तुच्छतेने बघत, ती पुण्याची कंपनी मिळावी म्हणून माझ्या आयुष्याची रांगोळी केली, काहीच कसं वाटलं नाही हो तुम्हाला? आणि योगेश हमसून रडायला लागतो। तसे सूर्या, रोहन, शिशिर सुद्धा रडायला लागतात। वैजू रडत रडत जाऊन योगेशला बिलगते आणि रडायला लागते। विजय आणि प्रियाताईला आपल्या मुलाचा खूप अभिमान वाटतो की तो आपल्या चुलत भावांवर सुद्धा सख्या भावाप्रमाणे प्रेम करतो। आजीला सुद्धा त्यांचे प्रेम बघून गहिवरून येते। चंद्रकांत त्यांचे प्रेम बघून पश्चाताप करतो, मनात म्हणतो मी का दादाला साथ दिली, त्याच्या इतका मी सुद्धा गुन्हेगार आहे योगेशचा। आणि शशिकांत मनात स्वतःला शिव्या घालीत, हे काय केलं मी? प्रेमाने योगेश पूर्ण कंपनी देत होता आणि मी बसलो चिल्लर वेचत। मी कधी योगेशचे प्रेम समजूच शकलो नाही, तो नेहमी आपलं करीत राहिला आणि मी करीत राहिलो। माझ्यासारख्या स्वार्थ्याला त्यांचे प्रेम काय कळणार? आज मी स्वतःच्या मुलांच्या नजरेत सुद्धा खाली पडलो। सूर्या, रोहन, शिशिर योगेश जवळ जातात आणि त्याला मिठी मारून रडतात। सूर्या काही वेळाने शांत होत, बाबा तुमच्यात थोडी जरी माणुसकी शिल्लक असेल तर खरं सांगा, विजया वहिनी कुठे आहे? त्यावर शशिकांत रडत रडत, सूर्या खरंच मला नाही माहीत विजया कुठे गेली, खरं तर ती माझ्यामुळे घर सोडून गेलीच नाही। त्यावर सूर्या चिडून, बाबा तुम्ही इतकं होऊनही खोटं बोलत आहात। त्यावर शशिकांत, नाही सूर्या मी खरं सांगत आहे, तुझी शपथ खरं सांगत आहे, मी विजयाला सांगितले त्यानंतर ती गेलीच नाही। जेव्हा जीविकाशी माझे बोलणं झाले त्यानंतर जीविकाने असे काही केले की विजया घर सोडून गेली। योगेश डोळे फुसत, काय केलं जीविकाने? त्यावर विजय, तुला कसं माहीत दादा की जीविकामुळे विजया घर सोडून गेली, की स्वतःला वाचवण्याचा पुन्हा काही डाव खेळत आहे? त्यावर लगेच शशिकांत, नाही विजय, जीविकाने मला स्वतः सांगितले की तिच्यामुळे विजया घर सोडून गेली। मला जेव्हा विषय घर सोडून गेल्याचं समजले तेव्हा मी जीविकाला फोन केला ही बातमी देण्यासाठी। तेव्हा जीविका मला बोलली की विजया घर सोडून गेल्याचं क्रेडिट तुमचं नाही तर माझं आहे। या 1 महिन्यात मी अशी काही चाल खेळली की ती घर सोडून गेली, हे तिने स्वतः मला सांगितलं। माझ्यावर विश्वास करा विजय, मी खरं सांगत आहे। त्यावर योगेश पुन्हा रडायला लागतो आणि एकटाच बडबड करतो, कशी असेल माझी विजया?
कुठे असेल ती, सुखरूप तर असेल ना? प्रियाताई योगेशजवळ जात त्याचा जखमी झालेला हात आपल्या हातात घेत, योगेश, विजयाने कधी कुणाचे वाईट चिंतले नाही. मग तिच्यासोबत असे कसे होईल वाईट? देव तिच्या पाठीशी आहे, ती नक्की सुखरूप असेल, तू काळजी करू नको. त्यावर प्रियाताई योगेशचा हात डेटॉलने साफ करते. दिशा मेडिसिन बॉक्स घेऊन येत त्याच्याजवळ बसलेली असते आणि प्रियाताई त्याच्या हाताला बँडेज करते. योगेश रडत, आई, आधीच विजयाने किती सहन केले, तुला तर माहीतच आहे तिचे मामा मामी तिच्याशी कसे वागायचे. आता तर कुठे तिला सुखी जीवन बघायला मिळाले तर हे काय होऊन बसलं ग? आणि तो पुन्हा रडायला लागतो आणि नकळत तो तसाच जमिनीवर आडवा होत डोकं प्रियाताईच्या मांडीवर ठेवतो. प्रियाताई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत, काळजी करू नको योगेश, जसा तू विजयाला मिस करीत आहे तशीच ती पण तुला मिस करत असेल. जेवढं तुझं प्रेम आहे ना तिच्यावर, तेवढंच तिचंही तुझ्यावर आहे प्रेम. त्यावर योगेश, आई, विजया मिळेल ना माझ्यासारखी, ती पण खूप सुखी होती ग आपल्या आईवडिलांसोबत. तिचे आईवडील तिला शिकून मोठे करणार होते, पण माझ्यामुळे तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. हे ऐकताच सगळे योगेशला आश्चर्याने बघतात. आजी योगेशला बघून, योगेश, असा काय बडबड करीत आहेस तू? अरे भ्रमिष्ठासारखा काय बोलत आहे? त्यावर योगेश डोळे पुसत, नाही आजी, मी खरं बोलत आहे. विजया माझ्यामुळे अनाथ झाली, पण नियतीने त्याची परतफेड करायची संधी दिली, पण ती पण काकाने हिरावून घेतली. सूर्या, दिशा आश्चर्याने योगेशला बघते तर विजय कन्फ्यूज होत, तू काय बोलत आहे? तुला तरी कळते आहे का? अरे तिचे आई वडील केव्हाचेच गेले, तुझा काय संबंध त्यांच्याशी? 5 वर्षाआधी गेले ते. त्यावर योगेश, संबंध आहे बाबा, ही गोष्ट मी कुणालाच नव्हती सांगितली. जेव्हा त्या शनिया राणेने माझ्या केबिनमध्ये येऊन ते नाटक केले आणि धावत तिथून निघून गेली तेव्हा मला खूप टेन्शन आले होते. मी केले काही नाही, पण माझा स्टाफ, लोक तिला बघून हेच म्हणतील की तिच्याशी काहीतरी चुकीचे केले मी. म्हणून काही न सुचून मी रागात बाहेर निघालो होतो. कार काढली आणि वाट जाईल तिकडे पळत सुटलो. 100च्या स्पीडने मी कार पळवत होतो. अचानक एका टर्निंगवर समोरून बाईक येताना दिसली. मला कंट्रोल झाली नाही कार आणि त्या बाईकला जोरदार धडक बसली. त्या बाईकवर विजयाचे आई बाबा होते, ते त्याच ॲक्सिडेंटमध्ये गेले. माझ्यामुळे गेले ते हे ऐकून सगळे स्तब्ध होतात. कुणाला काहीच कळत नाही काय बोलावे. प्रियाताईला वेगळे टेन्शन येते. विजया मिळाली आणि घरी परत आले, तरी जेव्हा हे सत्य तिला कळेल तेव्हा काय होईल? विजया योगेशचा राग करेल आणि योगेश जर तिच्यावर जीव लावून बसला, तिच्याशिवाय तर त्याला पाणीही गोड नाही लागत. हे शंभू महादेवा, माझ्या योगेशची काळजी घे, त्याची विजया त्याला मिळू दे देवा. त्यावर सूर्या योगेशजवळ येत, योगेश, ही गोष्ट जशी तू आजपर्यंत कुणाला माहिती नाही तशी यानंतरही कुणाला कळता कामा नये. आता आधी विजयाला शोधू. मला तर पक्की खात्री आहे त्या जीविकाला नक्की माहिती असेल विजया कुठे आहे ते. आपण त्या जीविकाला बोलवू. त्यावर योगेश, तुला वाटतं ती सरळपणे सांगेल? त्यावर सूर्या, तिला आधी येऊ तर दे. सूर्या योगेशला उभं करून सोफ्यावर टेकून आरामात बसवतो. नोकरांना बोलवून घर नीट साफ करायला लावतो आणि दिशाला योगेशसाठी ज्यूस आणायला लावतो. योगेश कसा बसा ज्यूस पितो. रोहन आणि शिशिर त्याला घेऊन बेडरूममध्ये जातात आणि योगेशला झोपायला लावतात, पण योगेश सूर्याची वाट बघत बसतो. काही वेळाने सूर्या पण योगेशच्या रूममध्ये येतो आणि तो जीविकाला फोन करून तिला सकाळी घरी बोलवतो आणि योगेशला शांत करीत त्याला झोपायला सांगतो. त्याची अवस्था बघून रोहन आणि शिशिर पण त्यांच्यासोबतच त्यांच्या बेडरूममध्ये झोपतात. शशिकांत आणि चंद्रकांत दोघेही ह्या भावांचं एकमेकांवर प्रेम बघून आपण किती नीच असल्याची त्यांना जाणीव होते. आपल्या फायद्यासाठी आपण आपल्याच भावाच्या एकुलत्या एक मुलाचं वाईट चिंतलो, त्याचे त्यांना खूप वाईट वाटते. मनात येते भूतकाळात जाऊन सगळे नीट आणि सुरळीत करावे, पण गेलेली वेळ आणि तोंडातून निघालेला शब्द कधी परत घेता येत नाही. तसेच आता जे व्हायचे ते होऊन गेले होते. आता पश्चाताप करणे आणि माफी मागणे याशिवाय पर्याय नव्हता. इकडे सूर्याचा फोन आल्याने रात्रभर जीविकाला झोप येत नाही. तिच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटतात. तिला वाटते शशिकांतने काम पूर्ण केलं, त्यामुळे कदाचित लग्नाचं बोलवायला योगेशने बोलवलं. ती मनात, आता कसा शहाण्यासारखा रस्त्यावर आला, माझ्या आणि योगेशच्या मध्ये येत होता काय? आता बघ ही जीविका कशी दुधातल्या माशीसारखं तुला बाजूला करते ती आणि मनात असं सतत तयारी करते. कुठला ड्रेस घालू? नाही, हा नाही, आज तिथे सगळे असतील. योगेशच्या आई बाबा आजी. लग्नाची बोलणी म्हणजे ट्रॅडिशनल घालायला पाहिजे. सलवार सूट घालते. जीविका डार्क ग्रीन कलरचा सलवार कुर्ता घालते, त्यावर रेड कलरची हेवी वर्कची बांधणीची ओढणी घेते.
रोज मोकळे सोडणारे केसांची ती सैलसर वेणी घालते, कानात झुमके घालून गळ्यात मॅचिंग क्रिस्टलची माळ घालते. साध्या पेहरावात ती आज सुंदर दिसत होती. स्वतःला आरशात बघून ती हरवून जाते आणि मनात म्हणते, आज तर योगेशची माझ्यावरून नजर हटणार नाही. स्वतःशी हसत ती बॅग घेऊन निघते. इकडे हॉलमध्ये सगळे जीविकाची वाट बघत बसलेले असतात. सगळे असूनही घरात पिन ड्रॉप सायलेंट असतो. काही वेळाने जीविका येते. ती घरात येताच तिला सगळे हॉलमध्ये दिसतात. पण असे वाटते इथे नॉर्मल काही नाही. पण त्या गोष्टीला बाजूला सारून ती आत येत सगळ्यांना नम्रतेने नमस्कार करते. तशी प्रियाताई तिला बसायचा इशारा करते. सूर्या तिला बघून, जीविका तुझ्या लक्षात आले असेलच ना आम्ही तुला इथे का बोलवले? त्यावर जीविका लाजून, तुम्ही बोलवले तेव्हा समजले मी. पण काय आहे ना, माझे पप्पा ट्रीटमेंटसाठी युकेला आहे आणि महिनाभर ते येणार नाही. त्यामुळे जे आहे ते मलाच बोलावे लागेल. त्यावर सूर्य आणि योगेश समजून जातात की जीविका काय समजून इथे आली. योगेश तिला बघून, ठीक आहे, मलाही असं वाटतं या विषयावर आपण दोघांनीच बोलले पाहिजे. तेव्हा तुझे काय म्हणणे आहे ते सांग. जीविका एक वार सगळ्यांकडे बघते. मनात वाटते, हो, लग्न आपले आहे तर आपणच बोलायला पाहिजे. पण मला असं वेगळं का जाणवत आहे? जसं काही इथे लग्नाची बोलणी नाही तर काहीतरी वेगळंच सुरू आहे. पण मनातले विचार बाजूला ठेवून ती हसतच, मला असे वाटते की आपण लग्न साध्या पद्धतीने करू. तसेही आपले दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. फक्त आपल्या जवळच्या लोकांमध्ये ही सेरेमनी पार पाडू. मग जेव्हा आपल्या कंपन्या मर्ज होतील तेव्हा मग ग्रँड पार्टी देऊ, मीडियाला बोलवू आणि त्यांच्यासमोर अधिकृत घोषणा करू. तुला काय वाटते? सगळा हॉल शांत असतो. कोणीच काही बोलत नाही. जीविका सर्वांवर नजर टाकते पण सगळ्यांचे चेहरे गंभीर असतात. यावर कुणीच काही रिॲक्ट करत नाही. उलट ते सगळे जीविकाला विचित्र नजरेने बघत असतात. जीविका मनात, काय झाले? मी काही चुकीचे बोलले का? हे सगळे असे का बघत आहे? त्यांच्या चेहऱ्यावरून तर असं वाटतं जणू माझ्याकडून काहीतरी वेगळं एक्सपेक्ट करीत होते. एवढ्यात योगेशचा धीरगंभीर आवाज, मिस जीविका शहा, तुमचा काहीतरी गैरसमज झाला वाटतं. मी तुम्हाला इथे लग्नाची बोलणी करायला नाही बोलवले तर माझी पत्नी मिसेस विजया योगेश काटकर कुठे आहे हे विचारायला बोलवले. त्यावर जीविकाला धक्का बसल्यासारखे त्यांच्याकडे बघते आणि एक रागीट कटाक्ष शशिकांतवर टाकते. पण शशिकांत आधीच तुटून पडल्यासारखा एखाद्या ओसाड वाळलेल्या काष्टाप्रमाणे एका कोपऱ्यात बसलेला असतो. जीविका उठून उभी होत, व्हॉट? तुम्ही मला विजया कुठे आहे हे विचारायला बोलवले? पण मला कसं माहिती असणार ती कुठे आहे ते? तुम्ही तर असे विचारत आहात जणू मला ती सांगून घर सोडून गेली. त्यावर योगेश चिडून, पण गेली तर तुझ्यामुळेच ना? जीविका रागाने शशिकांतला बघत, ओ, तर तुमच्या महान काकासाहेबांनी सगळं सांगितलं वाटतं. त्यावर योगेश चिडून, हो, तसं आता तूही सांगून टाक सगळं. जीविका हात झटकत, मी काय सांगू? सूर्य चिडून, तू विजया बहिणीला कुठे ठेवले? बऱ्या बोलाने सांग, नाही तर. त्यावर जीविका रागाने, ओय हॅलो, मला नाही माहीत तुझी सो कॉल्ड विजया वहिनी कुठे आहे, कुठे गेली. माझ्याकडे एवढा फालतू वेळ नाही तिच्या मागे मागे फिरायला. त्यावर योगेश सगळा राग एकवटून, त्याचे डोळे रागाने लाल झालेले असतात. तो रागात जीविकाला बघून, जीविका, सरळ सरळ सांग, विजया कुठे आहे? तुमचा प्लॅन होता तिला घरातून बाहेर काढायचा. मला सगळं म्हणजे सगळं माहिती आहे. तेव्हा विजया कुठे आहे हे लवकर सांग. जीविका योगेशचे रूप बघून घाबरते. आपला बेफिकीरपणा सोडून समजवणुकीच्या सुरात, हे बघ योगेश, मी मान्य करते विजया माझ्यामुळे घर सोडून गेली. पण ती कुठे गेली, इव्हन कधी गेली हे सुद्धा मला माहीत नाही. मी खरं सांगत आहे. योगेशला आठवते काकांनी सांगितले होते की त्यांनी जीविकाला विजया घर सोडून गेल्याची माहिती दिली. त्यामुळे योगेशला वाटते जीविका खरं बोलत आहे. त्यामुळे त्याची विजया मिळण्याची पुन्हा एक आशा मावळते. तो पुन्हा हताश होऊन खचतो. काय करावे कळत नाही. जीविका बघते योगेश शांत झाला. तिला वाटते त्याने तिच्यावर विश्वास केला आणि कदाचित आता तिच्यावर राग नाही. हे बघून ती थोडी हिंमत करून बोलते, योगेश, मी एक बोलू का? म्हणजे बघ, तुला पटलं तर, नाही तर सोडून दे. तसा योगेश तिच्याकडे बघतो आणि नजरेने काय म्हणून विचारतो. सूर्य आणि सगळे तिच्याकडे असे बघता जणू ती विजयाला शोधायची कुठची आयडिया सांगत आहे. जीविका थोडी खाकरत जरा वेळ घेते आणि मग बोलायला सगळी हिंमत एकवटते. योगेश, इतकं शोधूनही विजया काही मिळत नाही आहे. म्हणजे बघ ना, आता 15-20 दिवस होत आले. तर मला असं वाटते की तिला आता शोधून उपयोग नाही. ती नक्कीच कुठे अशा ठिकाणी गेली असेल जिथे ती सुखरूप राहू शकेल आणि कदाचित खुश असेल. म्हणजे समजा तिचं काही कमी जास्त झालं असतं तर आतापर्यंत बातमी मिळाली असती. काही तर नक्कीच कळाले असते. अशी काही बातमी नाही. म्हणजे ती कुठेतरी आहे आणि खुश आहे तुझ्याशिवाय. मग मला असं वाटतं, तूच का तिच्यासाठी एवढा वेडा होत आहे?
तू पण तुझा पुढचा विचार कर ना अँड बी प्रॅक्टिकल. अरे जर आपण आपल्या कंपन्या मर्ज केल्या तर मार्केटमध्ये आपण टॉपवर जाऊ. आय नो मला तुझी जास्त गरज आहे, आय मीन माझ्या कंपनीला. पण जर आपण एकत्र आलो तर फायदा तुझाही आहे. एकदा याबद्दल विचार कर तू. आणि ती सगळ्यांना आशेने बघते. सगळे तिचं बोलणं ऐकून चिडतात, पण ती पुढे काय काय सांगते हे ऐकण्यासाठी सगळे शांतपणे तिला ऐकत असतात. तिचं बोलणं ऐकून शांत झालेला योगेश पुन्हा चिडतो. तो एकच सिंहगर्जना करीत जोरात ओरडत, हे सगळं बंद कर मुली आणि आमच्या घरातून बाहेर हो आधी. त्याची ती ललकार ऐकून जीविका घाबरून लगेच चेअरवरून उठते आणि जायला वळते. तोच पुन्हा एकदा योगेश गरजून बोलतो, हे यू. तशी जीविका थरथरत मागे वळून बघते तर तो तिच्याकडे बोट करून तिला ताकीद देतो, शक्य तितका प्रयत्न कर की तुझा हा चेहरा किंवा तू पण पुन्हा कधी माझ्यासमोर येता कामा नये, नाहीतर मी काय करेन माझं मला माहीत नाही. आणि तिला बघून गेट लॉस. तशी जीविका तरातरा बाहेर निघून जाते आणि कारमध्ये बसत आपले डोळे पुसत, मिस्टर योगेश काटकर, हा अपमान मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. मूर्ख माणसा, अक्कल शून्य. तुला मी हुशार समजायचे, पण तू तर अगदीच बिनडोक निघाला. त्या एका फालतू भिकाऱ्या मुलीसाठी तू मला नाकारले. मला या जीविका शाला जो अँड जो कंपनीच्या एकुलत्या एक मालकिणीला मलाच काय एक चांगली ऑफर सुद्धा नाकारली तू. नक्की पछतावशील. इकडे योगेश रागाने उठून बेडरूममध्ये जातो आणि तयार होऊन बाहेर निघतो तर प्रियाताई त्याला मागून आवाज देत, योगेश अरे असा कुठे चालला तयार होऊन तू. पण योगेश काहीही उत्तर न देता तसाच कार घेऊन निघून जातो. प्रियाताई काळजी करीत त्याच्या वाटेला बघत असते. विजय तिच्या खांद्यावर हात ठेवत, प्रिया काळजी नको करू, तो येईल परत. आता तो खूप रागात आहे, त्याला शांत होऊ दे. बाहेर जाईल तर थोडा शांत होईल. आधीच विजय मिळत नाही आहे, त्यात ही जीविका निर्लज्ज मुलगी कशी बोलली बघितले ना. मागून दिशा येत, पण काका ती एक गोष्ट अशी बोलली जी कुणाच्याही लक्षात आली नाही. आपल्यासाठी आनंदाची जरी नसली तरी समाधान देणारी नक्कीच आहे ती गोष्ट. त्यावर लगेच प्रियताई, कुठली ग. त्यावर दिशा, काकू जीविका काय बोलली. विजयाचे काहीही वाईट झाले नसेल, ती जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असेल. कारण जर काही कमी जास्त झाले असते तर बातमी लगेच कळली असती. त्यावर प्रियाताई, हो ग. त्यावर विजय विचार करीत, असा विचार करून स्वतःला समाधान देण्यापर्यंत ठीक आहे, पण काही बातमी नाही मिळाली म्हणजे ती सुखरूप आहे असं होत नाही. व्हायला काहीही होऊ शकतं. बरं असो, जा तुम्ही सायंकाळच्या जेवणाची तयारीला लागा. नीट जेवले नाही कालपासून, टेन्शन जरा जास्तच वाढले आहे. उपाशी राहून सगळं सुरळीत तर होणार नाही. त्यावर दिशा लगेच किचनमध्ये जाते. तिच्यासोबत वैजू पण जाते. आजी आणि प्रियाताई गार्डनमध्ये बसून विचार करीत बसतात. शशिकांत आणि चंद्रकांत कुणाशी नजर मिळवू शकत नाही, त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी पुणेला निघू म्हणून स्वतःची बॅग पॅक करून ते रूममध्येच बसतात. रात्री सगळे योगेशची वाट बघत बसलेले असतात. दुपारपासून गेलेला योगेश रात्रीचे 9 वाजून गेले तरी अजून आलेला नसतो. फोन करावं तर तोही स्विच ऑफ. सगळ्यांना काळजी वाटते की तो कुठे गेला. इतक्यात ड्रायव्हर योगेशला पकडून आत घेऊन येतो. योगेशने खूप ड्रिंक घेतल्यामुळे त्याला नीट उभेही राहता येत नव्हते की चालताही येत नव्हते. ड्रायव्हर बिचारा कसाबसा त्याला सांभाळत आत आणत असतो की तेवढ्यात त्याचा तोल जातो आणि योगेश खाली पडणार की बाजूला शशिकांत असतो. तो लगेच योगेशला पकडतो. योगेश त्याला नशेत बघून, काका तुम्ही मला खरंच सांभाळणार की त्या रघुनाथरावाने जसं नारायणाला आपल्या पुण्यातल्या सत्तेसाठी मारलं तसे तुम्ही मला माराल. त्यावर शशिकांत शांत होत, योगेश सांभाळ स्वतःला. चुकलो मी, पण माझ्या गुन्ह्याची शिक्षा तू स्वतःला देऊ नको. त्यावर योगेश अडखळत, काय करू काका, तुम्ही आमचे मोठे काका, म्हणजे आमच्या तीर्थरूपापेक्षाही मोठे, म्हणजे आमचे आदरणीय. तुम्हाला कशी शिक्षा करणार. आजोबांनी कधी शिकवलेच नाही आपल्यापेक्षा मोठ्यांना शिक्षा द्यायला, म्हणून स्वतःला देतो. तुम्हाला मी उद्ध्वस्त झालेलं बघायचं होतं ना. बघा बघा, हा योगेश काटकर आज स्वतःच्या पायावर उभाही राहू शकत नाही. त्याला दुसऱ्याच्या आधाराची गरज पडत आहे. आता अजून किती उद्ध्वस्त करणार. त्यावर शशिकांत त्याला सोप्यावर बसवतो आणि त्याच्या पायावर पडून, योगेश मला माफ कर, मी चुकलो, खूप चुकलो. तू मला घराबाहेर काढ, इन्स्टेटमधून पण बेदखल कर, तुला वाटेल ते कर, पण स्वतःला असा बर्बाद करू नको. काका पायावर पडतात. योगेशची नशा खाडकन उतरते. तो कसाबसा त्यांना आपल्या पायावरून दूर करतो. काका हे काय करीत आहात तुम्ही. बाकी सगळेच हा प्रकार बघून अचंबित होतात. सूर्याला मनात खूप यातना होतात आपल्या वडिलांना बघून. योगेश झालेल्या प्रकाराने बराच शुद्धीवर येतो. विजयला कळत नाही कुणाला बोलावे. प्रियाताई पण हतबल होतात.
इतक्यात एक भारदस्त आवाज येतो. काय सुरू आहे हे सगळं? सगळी दाराकडे वळून बघतात तर दारात आजोबा उभे असतात आणि बोलतात सगळ्यांना, विजया कुठे आहे, कशी आहे याची चिंता लागू नाही आणि तुम्हाला तिला पुन्हा बघायचे आहे. लवकरच कळेल विजया कुठे आहे ते. चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. ह्याच्या आधीचे भाग जर तुम्ही बघितला नसाल तर त्याची लिंक मी व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे. त्याच्यावर क्लिक करून ते तुम्ही नक्की बघून घ्या आणि हो, असे नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा.